उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या हे शहर राम जन्मभूमी म्हणून ओळखलं जातं। अयोध्या येथे 22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। रामलल्लाची मूर्ती ही लहान स्वरूपातील आहे। लहान मुलाच्या 5 वर्षाच्या रूपात ही मूर्ती बनवलेली आहे। रामलल्ला हे कमळावर उभे आहेत। ही मूर्ती कर्नाटकचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी ही मूर्ती तयार केली आहे। त्या मूर्तीची एक खासियत आहे की ही मूर्ती एकाच शिळापासून बनवलेली आहे। यामध्ये कुठलाही जोड दिलेला नाही। हा शाळीग्राम दगड नेपाळच्या गंडकी नदीमधून आणलेला आहे। हा दगड फक्त नेपाळमध्येच आढळतो। मूर्तीचे वजन हे 200 किलोग्रॅम आहे। मूर्तीची उंची ही 4.2 फूट आहे। मूर्तीमध्ये भगवान विष्णूचे 10 अवतार सामावलेले आहेत। ज्या दगडापासून श्रीरामांची मूर्ती बनवलेली आहे त्या दगडाला कृष्णशिळा पण म्हणतात। हा शाळीग्राम महत्त्वपूर्ण का आहे याच्या मागे एक कारण असं आहे की महर्षी वाल्मिकी रामायणमध्ये भगवान श्रीरामाचे शाळीग्राम रूपाचे वर्णन केले आहे। शाळीग्राम दगडाचे आयुष्य हजारो वर्ष आहे। ह्या दगडामध्ये कोणताही बदल होत नाही। मूर्तीची पूजा पाठ अभिषेक दही दूध पाणी चंदन या सगळ्यांपासून मूर्तीवर काहीही परिणाम होत नाही। मूर्तीचे रूप आहे तसेच चमकदार राहणार आहे। या शाळीग्राम दगडाचा रंग काळा आहे म्हणून रामलल्लाच्या मूर्तीचा पण रंग काळा दिसत आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। चला बोला जय श्रीराम।